महिना मोठा राजयोगांचा, कर्मातून भरघोस लाभाचा. चांगला विचार केल्याने नवीन पर्वाला सुरुवात होते, नाहीतर फक्त तारीख बदलते, वेळ नाही. पुढच्याच महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. वृषभ राशीसाठी ती अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि वृषभ जातक हे सातत्याने मोठी प्रगती करणार आहेत. म्हणून या काळात तुम्ही आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. या महिन्यात वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजे आपल्या दुसऱ्या स्वराशीमध्ये मूळ त्रिकोण राशीमध्ये विराजमान आहेत. त्यामुळे ते अत्यंत प्रबळ अवस्थेत आहे. 25 डिसेंबर रोजी ते राशी परिवर्तन करतील, तोपर्यंत ते स्वराशीमध्ये राहतील. राशी परिवर्तन केल्यानंतर त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. त्यानुसार व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करण्यासाठी वृषभ जातकांनी योग्य मित्र निवडावेत. कारण तुमचे मित्र जर बुद्धिमान असले, कर्तृत्ववान असले, तुम्हाला प्रगतीच्या दिशा दाखवणारे असले तर तुमची प्रगती निश्चितच होत असते. ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे द्वितीयेश आहेत. बुधदेवांचं गोचर या महिन्याच्या सुरुवातीला धनु राशीतून म्हणजे तुमच्या अष्टम स्थानातून सुरू होत आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्षाला दर्शवतं. कुटुंबातील एखाद्या कोणत्या तरी निर्णयावरून तुमच्या यशात अडथळे येणं हा या स्थितीतून भाग समोर येतो. त्यामुळे शांततेने योग्य बाब तुम्ही त्यांना समजावून सांगावी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. हा एक मात्र पर्याय तुमच्याकडे असेल. नाहीतर कौटुंबिक वादविवाद होण्याची शक्यता या महिन्यात बऱ्यापैकी निर्माण होत आहे. सोबतच वाणीमध्ये उग्रता वाढताना दिसून येत आहे. या काळात तुमच्या धनलाभाच्या संधी निश्चितच निर्माण होणार आहे. मात्र कौटुंबिक ऐक्याला तडा जाताना, कौटुंबिक विघटन होताना देखील दिसून येत आहे. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक या महिन्यात विविध कार्यामध्ये आघाडी घेणार आहेत. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्यात तुमच्या कार्याचा एक ठसा उमटेल. तुमचं वेगळंपण जगासमोर येण्याची शक्यता निर्माण होत आहे. थोडक्यात हा महिना तुमच्या परिश्रमाला, तुमच्या कर्तृत्वाला समृद्ध करणारा राहील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल. कारण या काळात तुमच्यासाठी वास्तूचे अत्यंत सुंदर योग निर्माण झालेले आहेत. काही जातक वास्तूचं नूतनीकरण करतील, काही नवीन वास्तू घेण्याची योजना तयार करतील. वाहनाचे योगही निर्माण होतील. मात्र या काळात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. सोबतच घरामध्ये सुखशांतीचा थोडा अभाव दिसून येत आहे. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही विशेष प्रयत्न करायला हवेत. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता
वृषभ जातकांना या महिन्यात एक छोटीशी मात्र महत्त्वाची सूचना द्यावीशी वाटते. महिन्याच्या सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे, मात्र शेवटच्या आठवड्यात प्रेमात फसवणूक होण्याचे योग निर्माण होत आहे. प्रेमविवाहाचे योग आहेत, किंबहुना आयोजित विवाहाचे देखील चांगले योग निर्माण होत आहे. मात्र प्रत्यक्ष विवाह एप्रिल महिन्यानंतर होऊ शकतो, कारण तोपर्यंत विवाहाचे शुभयोग तुमच्यासाठी नाहीत. महिन्याच्या शेवटी प्रेमात फसवणूक होण्याचे योग असल्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता जे जातक कलेच्या क्षेत्रात, अकाउंट, मॅनेजमेंट, CA सारख्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहे. मात्र जे जातक मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असाल तर थोडा अधिक अभ्यास करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील, ही बाब लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृषभ जातकांचे आरोग्य सर्वसामान्य पद्धतीने उत्तम राहील. आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य उत्तम कर्तृत्व गाजवू शकतो, आपल्या कामावर संपूर्ण लक्ष देऊ शकतो. स्पर्धक स्वतःहून माघार घेतील. हितशत्रूंकडे तुमच्या विरोधात कारवाया करण्यासाठी फारसा वेळ नसेल. ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल, मात्र खरोखर आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा, अन्यथा त्यापासून लांब राहिलेलं कधीही योग्य असतं. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, त्याचा उपयोग करावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल. कार्यस्थळी तुम्ही कर्तृत्व गाजवणार आहात. सर्वांचं लक्ष तुम्ही आपल्याकडे वेधणार आहात. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. सोबत काम करणारे सहकारी सहकार्य करतील. तर व्यावसायिक जातक देखील एक वेगळी आघाडी त्यांच्या कार्यात घेतील. यशाचा मोठा टप्पा तुम्ही गाठणार आहात. एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी लाभाचा असणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी यश दिसत आहे, म्हणून या काळाचा लाभ घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास दशम स्थानात शनिदेवांद्वारे निर्माण झालेला शशराजयोग हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. त्यानंतर तुमच्या सप्तम स्थानात निर्माण झालेला रुचक योग देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल. सोबतच या काळात तुमचे राशी स्वामी शुक्रदेव देखील प्रबळ झालेले आहेत. ते आपल्या दुसऱ्या स्वराशीत मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. तसंच लाभस्थानात राहूसारखा पापग्रह विराजमान आहे. असे अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. विशेषतः कर्म आणि लाभ या दोन स्थानांमध्ये 2 पापग्रह विराजमान आहे. हे दोन्ही तुम्हाला शुभ फळं द्यायला बाध्य झालेले आहेत, कारण ही दोन्ही उपचय स्थानं आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे. त्याहून महत्त्वाचे बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोगाचं निर्माण केलेलं आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. मागील महिन्यापासून ते वक्री अवस्थेत होते, मात्र आता ते मार्गी झालेले आहेत. तसंच नक्षत्रानुसार देखील ते अत्यंत शुभ फळं देण्यासाठी बाध्य झालेले आहेत. कर्म अधिपती हा पापग्रह असल्यामुळे त्याचं अशुभत्व कमी होऊन शुभत्व वाढतं, जे या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. थोडक्यात तुमच्या कर्माला समृद्ध करणारा हा महिना असेल. त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार पत्रिकेच्या लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी तिथे येत असतो. तिथे तो लाभ द्यायला बाध्य झालेला असतो. वृषभ राशीच्या बाबतीत तर राहूसारखा मोठा ग्रह जो 18 महिन्यांसाठी तुमच्या लाभस्थानात आलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला भरभरून लाभ देईल. पापग्रह उपचय स्थानांमध्ये जास्त शुभ फळं देतात. वृषभ राशीसाठी एकाच वेळी 2 मोठे पापग्रह तुमच्या उपचय स्थानांमध्ये विराजमान आहेत. त्यामुळे साहजिकच
लाभाची टक्केवारी तुमच्यासाठी वाढलेली असेल, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहे. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ देखील प्राप्त होईल. असं म्हणतात की जेव्हा एखादी गोष्ट घडणार असेल तेव्हा ती कशीही घडते, म्हणून तुम्ही थोडेसे प्रयत्न करा. त्यानुसार विविध कारणं निर्माण होतील. लाभाच्या भरभरून संधी तुमच्यासाठी असतील. त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं कराल. परदेशातील वृषभ जातकांसाठी हा काळ विशेष प्रगतीचा म्हणता येईल. आरोग्यविषयक काही तक्रारी निर्माण होऊ शकतात. विशेषतः वडिलांच्या आरोग्यावर तुमचा खर्च होऊ शकतो, म्हणून त्याबाबत थोडी काळजी घ्या. 16 डिसेंबरपासून खर मास सुरू होणार आहे. रविदेव तुमच्या अष्टम स्थानात जाणार आहे. त्यामुळे अर्थातच या महिन्यात वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते. म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे. हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कुणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात. त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी 8, 17 आणि 26 डिसेंबर हे शुभ, तर 6, 15 आणि 23 डिसेंबर हे तणावाचे व संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृषभ जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही प्रत्येक शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमः या मंत्राचा जाप करावा. या मंत्राचा 5, 11 किंवा 21 वेळा जाप केल्याने तुमचे राशी स्वामी शुक्रदेव प्रबळ होतात. म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आता आपण इथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.